चव्हाण साहेब यातला एक तपशील निश्चित आपल्यापर्यंत असेल। तुम्हालाही मी पुन्हा एकदा याच गोष्टीला अधोरेखित करेन की तुम्ही केंद्रात आणि राज्यात काम केलेले मंत्री आहात। आपण जर समजा मेहुल चोक्सीच्या बाबतीत बघितलं, विजय मल्ल्याच्या बाबतीत पाहिलं आणि नीरव मोदीच्या बाबतीत पाहिलं तर त्यांच्या संपत्ती जप्त होताना दिसतात। आजवर बँकांची देणी थकीत वसूल होत नव्हती, ती मोठ्या प्रमाणात वसूल झालेली दिसतात। मग सगळं असं असताना आपण नरेंद्र मोदी सरकारला ज्या वेळेला न खाऊंगा न खाने दूंगा ही गोष्ट प्रत्यक्षात न आणणारं सरकार म्हणता, तेव्हा हा प्रचार लोकांना पटेल? कारण आकडे दुसऱ्या बाजूला मोदी, चोक्सी आणि मल्ल्याच्या बाबतीतले वेगळे आहेत। नाही, ते अगदीच चुकीचं आहे। त्यामुळे उलट आमचा मुद्दा अधोरेखित होतोय। मोदी, चोक्सी, मल्ल्याला सोडलं कुणी? मल्ल्या हे राज्यसभेचे सदस्य होते, ते राज्यसभेत आले, सर्वांना दिसले आणि ते नेमके निघून गेले। सीबीआयची रेड कॉर्नर नोटीस काय झाली, लुकआउट नोटीस काय झाली? तुम्ही त्यांना राजाश्रय देऊन त्यांना सुखरूपपणे परदेशी पोहोचवलं, हा आमचा आरोप आहे। परंतु 100 दिवसात काळा पैसा आणण्यामध्ये मागच्या सरकारने एक मल्टी एजन्सी टास्क फोर्स नेमला होता। तुम्ही किती लोकांना मुसक्या बांधल्यात, किती लोकांचे पैसे परत आणलेत? एकाचेही आणले नाहीत। आणि त्यामुळे तुम्ही या लोकांना सोडता। आता बँकेच्या कर्जाचं आपण बोललो, अधिकृत आकडे आहेत की मनमोहन सिंग सरकारच्या अखंड काळामध्ये 2,20,000 कोटीची कर्ज माफ झाली। काही कर्ज माफ करावे लागतात, कारण उद्योग जर काही कारणामुळे नैसर्गिक कारणामुळे बंद पडले तर त्यांना मदत करावी लागते। पण आज मोदी सरकारनं जवळजवळ 15-16 लाख कोटी रुपयाची कर्ज बड्या उद्योगपतींची माफ केलेली आहेत। काही आकडे तर 25 लाख कोटीपर्यंत आकडा आहे असंही सांगतात। म्हणजे तुम्ही बड्या उद्योगपतींची कर्ज माफ करायला तुम्हाला क्षणार्धाचा वेळ लागत नाही, पण शेतकऱ्याची कर्ज मात्र माफ करायला लागलं। तुम्ही अधिकृतपणे माहिती दिलेली आहे की एकाही रुपयाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलेलं नाही शेतकऱ्यांचं, 1 रुपयाचे। जे काही थोडीफार कर्जमाफी झाली ती विविध राज्य सरकारने आपल्यात केलेली आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या संचालनामध्ये आम्ही फार चांगलं काम केलं हे म्हणताच येणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मोदींची अलीकडची भाषणं ऐका। एका बाजूला तुम्ही म्हणताय की हम 400 पार जाएंगे, 370 भाजपच्या जागा येतील, आणि तुम्ही मात्र चर्चेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा करताय आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टींची चर्चा करताय। मंगलसूत्र तुमचे घेऊन जातील, तुमच्या दागिन्यांचं ऑडिट होईल, तुमच्या घरातली खोलीच घेऊन जातील, हे माओवादी आहेत, तुम्ही संपत्ती कर किंवा वारसा कर लावाल, ह्या एकही गोष्ट काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नाहीये। त्यामुळे काँग्रेसचा इतका उत्कृष्ट जाहीरनामा आहे, ज्या गॅरंटीज दिलेल्या आहेत। आणि आमचं ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिलं तर कर्नाटक मधल्या 5 गॅरंटी आम्ही पूर्ण केल्या, तेलंगणामधल्या 5 ज्या गॅरंटी होत्या ते पूर्ण केल्या। त्यामुळे दिल्लीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या गॅरंटी दिल्या ते पूर्ण होतील याची खात्री असल्यामुळे मोदी आता काँग्रेस जाहीरनाम्यामध्ये असलेल्या गोष्टींची चर्चा करत नाही तर नसलेल्या गोष्टींची चर्चा करतात। पण स्वाभाविक आहे ते तुम्ही 400 पार म्हणताय, तर तुम्ही भाजपच्या जाहीरनाम्याची चर्चा केली पाहिजे। पुढच्या 5 वर्षात भाजप काय करणार आहे ते तुम्ही बोलत नाही।